नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पाहूया महानगरातल्या आतापर्यंतच्या काही ठळक घडामोडी. पहिली बातमी आहे मेळघाटच्या संदर्भात. मेळघाटच्या समस्या सोडविण्याकरता शासन पूर्णपणे निष्क्रिय ठरले असून त्यामुळे मेळघाटातील जनता अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. मेळघाटमध्ये वीज, पाणी, अन्न आणि याची टंचाई, आरोग्यदायक असुविधा आदी समस्यांवर भाजपा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. आता खूप सोसले, आता सोसणार नाही, तसेच मेळघाट प्रशासनाचा निष्क्रियपणा खपून घेणार नाही, अशा प्रकारची सिंहगर्जना करून मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. मेळघाटमध्ये वाढणारे भारनियमन, पाण्याची टंचाई, आरोग्याच्या असुविधा, कुपोषण, शेतकऱ्यांच्या समस्या आदी मुद्द्यांना घेऊन राजकुमार पटेल यांनी मेळघाट प्रशासनावर हल्लाबोल केला आहे. शुक्रवारी भाजपाच्या वतीने विविध मागण्यांना घेऊन उपविभागीय कार्यालय धारणी समोर हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपाद्वारा धारणी व चिखलदरा तालुका अतिवृष्टी बाधित घोषित करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची सुद्धा मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी माजी आमदार राजकुमार पटेल, सुधीर सूर्यवंशी, श्रीराम मालवीय तसेच भाजपा व शिवसेना कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळघाटमधील याच मागण्यांना घेऊन शनिवारी काँग्रेस आमदार केवलराम काळे यांनी सुद्धा प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत चक्काजाम आंदोलन सुरू केले. यावेळी आमदार केवलराम काळे व राजकुमार पटेल यांच्यात शाब्दिक चकमक निर्माण झाली. यावेळी दोन्ही गटांमध्ये मतभेद होऊन तणाव निर्माण झाला. यावेळी भाजपा व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झुंपली होती. यामुळे हे दोन्ही नेता मेळघाट विकासाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न तर करीत नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात निर्माण झाली. महामोर्चा में हम एसडीओ ऑफिस पहुंचे, कोई अधिकारी नहीं थे वहाँ पे, एक तहसीलदार के अलावा कोई अधिकारी नहीं थे वहाँ पे, और हमने एक ही मांग रखा है उनके सामने कि कल अगर मान लो यहाँ पे एग्जीक्यूटिव इंजीनियर और एसी एमएससीबी के महावितरण के 2 अधिकारी यहाँ पे नहीं आए तो कल धारनी में कुछ भी हो सकता है. वो उनके जो एमएससीबी के जो ऑफिस है वो ऑफिस भी जल सकता है, उनके घर में बंगार लग सकता है. ऐसे हमने सबने निर्णय लिया है. इसी पे हो रहे अन्याय के खिलाफ आज सम्माननीय आमदार राजकुमार जी पटेल ने जो मोर्चा निकाला, वो मोर्चा आदिवासी को न्याय दिलाने के लिए था. लेकिन सरकारी कर्मचारी कोई हाजिर नहीं था, एसडीओ भी नहीं है, कोई नहीं है. इसका मतलब ये हुआ कि आदिवासी के बारे में किसको कोई चिंता नहीं है. सम्माननीय आमदार राजकुमार जी पटेल ने जो उनको अल्टीमेटम दिया है, वो अल्टीमेटम के अनुसार अब मुझे ऐसा लग रहा है कि जो यहाँ का आदिवासी शांति प्रिय था, वो शांति प्रिय आदिवासी को ये हाथ में खुद कायदा लेने के लिए ये खुद सरकार भाग गिरा रही है. और जो भी कल कुछ हो जाएगा उसको जिम्मेदार ये सरकार रहेगी. इसकी पूरी जिम्मेदारी है सरकार. स्वर्गीय अंबादास पंत वैद्य बाल सुधार गृहामध्ये लहानाची मोठी झालेली अनाथ कन्या मल्लिका हिचा विवाह सोहळा अगदी जवळ येऊन ठेपला आहे. हिच्या लग्नाची जय्यत तयारी HVPMच्या प्रांगणामध्ये सुरू आहे. रविवार दिनांक 13 नोव्हेंबरला मोठ्या थाटात संपन्न होणाऱ्या मल्लिकाच्या विवाहाच्या तयारीची पाहणी शनिवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली. स्वर्गीय अंबादास पंत वैद्य बाल सुधार गृहामध्ये लहानाची मोठी झालेली अनाथ कन्या मल्लिका हिचा शुभविवाह तारखेडा येथील आशिष नेरकर यांच्यासोबत दिनांक 13 नोव्हेंबर 2011 रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या भव्य प्रांगणामध्ये होणार आहे. शनिवारी मल्लिकाच्या विवाहाची संपूर्ण तयारी झाली. या विवाहाच्या तयारीची CP अमितेश कुमार यांनी पाहणी केली. विवाहाच्या तयारीची पाहणी करीत असताना CP अमितेश कुमार यांनी मंडप डेकोरेशन, ध्वनी यंत्रणा, भोजन व्यवस्था, स्वागत, लग्नविधीची व्यवस्था इत्यादी मुख्य बाबींचा आढावा घेतला. लहानपणापासूनच अनाथ असलेली मल्लिका श्री अंबादास पंत वैद्य बाल सुधार गृहामध्ये मोठी झाली. शिक्षण घेऊन आता ती आपल्या सांसारिक जीवनाची सुरुवात करणार आहे. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी मल्लिकाचा हृदयस्पर्शी विवाह सोहळा संपन्न होणार आहे. श्री शंकरबाबा पापळकर यांची मानसपुत्री कुमारी मल्लिकाच्या विवाह प्रसंगी CP अमितेश कुमार व सौ अर्पणा अमितेश कुमार हे मल्लिकाचे कन्यादान करणार आहे. या लग्न सोहळ्याला उपस्थित राहून नववधूवरांना शुभ आशीर्वाद देण्याचे जाहीर निमंत्रण. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अमरावती जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती विद्यापीठाच्या प्रांगणात राज्यस्तरीय शालेय CK नायडू क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमध्ये शनिवारी विविध रोमांचक सामने बघावयास मिळाले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि अमरावती जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती विद्यापीठाच्या प्रांगणात राज्यस्तरीय शालेय
CK नायडू क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विविध चित्तथरारक रोमांचित सामने खेळले गेले. या स्पर्धेत मुलामुलींची प्रत्येकी 3-3 सामने खेळले गेले. मुलांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये औरंगाबाद विरुद्ध अमरावती असा सामना, कोल्हापूर विरुद्ध नाशिक तर मुंबई विरुद्ध पुणे असे रंगतदार सामने खेळले गेले. तर मुलींच्या क्रिकेट सामन्यांमध्ये पुणे विरुद्ध लातूर, नाशिक विरुद्ध अमरावती व मुंबई विरुद्ध नागपूर असे बहारदार सामने रंगले. अत्यंत चित्तथरारक आणि रोमांचक क्रिकेट सामन्यावर प्रेक्षकांच्या नजरा टिकून होत्या. राज्यस्तरीय CK नायडू क्रिकेट स्पर्धेचे सामने बघण्याकरिता क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्य प्रदेशच्या सीमारेषेनजीक येणाऱ्या देडतला या गावाच्या बसमध्ये प्रवास करीत असताना एका आदिवासी महिलेची प्रसूती झाली. दिनांक 11/11/11च्या पर्वावर बसमध्ये प्रसूती झालेल्या महिलेने एका मृत बालकाला जन्म दिला. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच येणाऱ्या 11/11/11 तारखेच्या पर्वावर ठीक 11 वाजता मध्य प्रदेश सीमा नजीक देडतलाई गावात एका महिलेची बसमध्ये प्रवास करीत असताना प्रसूती झाली. या प्रसूती दरम्यान तिने एका मृत बालकाला जन्म दिला. ही घटना घडताच बसमधील काही नागरिकांनी या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. 11/11च्या पर्वावर ही दुःखद घटना घडली. याच परिक्षेत्रात एका कुत्रीने 11/11च्या पर्वावर ठीक 11 वाजता 7 पिल्लांना जन्म दिला. हे पिल्ले बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी पुष्कळ गर्दी केली. पुढील बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपा शिवसेना रिपाई सोबत युती करणार, पण सर्व उमेदवार हे कमळ याच बोटचिन्हावर निवडणूक लढवतील असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिली. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आमदार वीरेंद्र फडणवीस यांनी शनिवारी अमरावती येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला भेट दिली. आपल्या भेटी दरम्यान त्यांनी शहरातील सर्व भाजप कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीकरिता तयारीला लागण्याचे सांगितले. यावेळी आमदार देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेला सुद्धा संबोधित केले. आगामी निवडणुकीमध्ये भाजपा, शिवशक्ती, भीमशक्ती या महायुतीसोबत निवडणूक लढण्याची माहिती सुद्धा आमदार देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पण महायुतीचे सर्व उमेदवार हे कमळ या बोधचिन्हावर निवडणूक लढवतील असे सांगितले. त्यामुळे या महायुतीला एक वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आमदार देवेंद्र फडणवीस यांना आमदार जगदीश गुप्ता यांच्या विषयी बोलताना सांगितले की भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्यालाच भाजपाई म्हणता येईल. अन्य कुठल्याही व्यक्तीने स्वतःला भाजपाई समजू नये. यावेळी भाजप शहर अध्यक्ष प्रदीप शिंगोरे, संजय अग्रवाल, सुरेंद्र पोपली तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आणि सामान्य माणसाला वाटतं की दिल्लीतलं असेल किंवा मुंबईतलं असेल हे सरकार भ्रष्ट आहे आणि यांच्या भ्रष्टाचारामुळे आम्हाला या महागाईचा सामना करावा लागतो. ही एक भावना या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाकडे तिकीट मागणाऱ्यांचा ओघ मोठा आहे. म्हणजे काही नगरपालिका मागच्या काळात अशा होत्या की जिथे आपण उमेदवार शोधायचो. आज त्यापेक्षा उलट स्थिती आम्हाला दिसते आहे की विविध पक्षाचे लोक देखील भाजपकडून उमेदवारी मिळावी अशा प्रयत्नांमध्ये आम्हाला दिसतात. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये भाजपला निश्चितपणे योग्य प्रकारचं मोठ्या प्रकारचं यश मिळेल. सगळे कार्यकर्ते त्याच्या पाठीमागे लागले उभे आहेत. त्यासोबत आपल्याला जी कल्पना आहे की सध्या विदर्भातला शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. कापसाचे भाव 3100 ते 3300 रुपये जे घोषित झाले यापेक्षा हास्यास्पद दुसरी गोष्ट असूच शकत नाही. आज कापूस वेचायला देखील 500 रुपये लागतात आणि 3100-3300च्या भावात कापसाच्या शेतकऱ्यांनी कसं जगायचं. मुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही केंद्राशी बोलू, पण कुठलंही ठोस आश्वासन या संदर्भात ते देत नाही. कालही ते असं बोलले की हे भाव आम्हालाही कमी वाटतात, पण आम्ही याच्या संदर्भात केंद्राशी. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने सुद्धा आपले दौरे, मेळावे, बैठकी घेऊन मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
अशा स्थानिक शेगाव परिसरात डॉक्टर राजेंद्र गवाई यांनी एका विशेष बैठकीत निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता रिपाईने सुद्धा आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. याचा शुभारंभ मनपाच्या प्रभाग क्रमांक 1 शेगाव मधून झाला. रिपाईचे शहर उपाध्यक्ष किशोर गोसावी यांनी शेगावमध्ये रिपाईची कार्यकर्ता बैठक आयोजित केली. या बैठकीला रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करून निवडणुकीच्या कामाला लागल्याचे सांगितले. शेगाव परिसर हा विविध समस्यांनी घेरलेला आहे. तेथे रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता आदी बाबत असुविधा आहे. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीत शेगावमधून रिपाईच्या उमेदवाराला निवडून दिल्यास सर्व समस्याचे निवारण होईल असे प्रतिपादन सुद्धा डॉक्टर राजेंद्र गवई यांनी केले. शेगावमधील रिपाईचे कार्यकर्ते किशोर गोसावी व सौ आशा किशोर गोसावी यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक तसेच अभिनंदन सुद्धा करण्यात आले. यावेळी रिपाईचे शहर अध्यक्ष भूषण बनसोड, प्राध्यापक डंगारे, संजय महाजन आदी मान्यवर तसेच शेगाव रिपाई कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सक्रिय राहून आपले उमेदवार निवडणुकीत रिंगणात उतरविण्यासाठी अमरावती जनविकास वार्ड सुधार समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी रहमत खान यांची निवड करण्यात आली. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सक्रिय राहून आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यासाठी ताजनगर नंबर 2 मध्ये अमरावती जन विकास वार्ड सुधार समितीची स्थापना करण्यात आली. या समितीची नवनियुक्त कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये पत्रकार रहमत खान यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर इब्राहिम खान यांची उपाध्यक्षपदी, तस्लीम सिद्दीकी यांची सचिवपदी, पंकज मोहोकार यांची सचिवपदी निवड करण्यात आली. ही कार्यकारिणी जाहीर होताच सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. अमरावती जनविकास वार्ड सुधार समिती प्रत्येक वार्डामध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन येथील समस्या नगरसेवकांच्या निदर्शनास आणून देणार. तसेच ही समिती विविध जनजागृती कार्यक्रम सुद्धा राबविणार आहे. स्थानिक श्री अंबादेवी संस्थानच्या वतीने शहरात दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते. त्या अनुषंगाने कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर संस्थानच्या वतीने काकडा आरती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या काकडा आरती सप्ताहाचा शनिवारी मोठ्या धार्मिक वातावरणामध्ये समारोप करण्यात आला. यावेळी शहरातील विविध मार्गावरून भव्य शोभायात्रा सुद्धा काढण्यात आली होती. अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये ही शोभायात्रा भजन, पूजन, कीर्तन करून विविध मार्गावरून निघाली. जवाहर गेट परिसरात या शोभायात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. तसेच परिसरातील नागरिकांनी सुद्धा भव्य रथयात्रेमध्ये स्थापित केलेल्या देवदेवतांच्या प्रतिमांचे पूजन करून दर्शन घेतले. या शोभायात्रेमध्ये भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. दिल्लीचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार यांनी सिटी न्यूजच्या कार्टून कोणासाठी आजचं कुठलं कार्टून पाठवलेलं आहे, चला पाहूया. स्वर्गीय इंदिरा गांधीच्या सरकारपासून डॉक्टर मनमोहन सिंग हे नाव देशाच्या अर्थकारणात विशेष प्रचलित आहे. त्यामुळे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची अर्थपुरुष अशी छबी निर्माण झाली. परंतु देशात वाढत असलेली महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद यांच्यावर त्यांना काही विचारले असता ते नेहमीच शांतीपूर्वक उत्तरे देतात. कधी कधी तर मौन बाळगतात. त्यांच्या याच स्वभावामुळे आता त्यांनी देशात अर्थपुरुष वरून शांतीपुरुष ही आगळी वेगळी छबी निर्माण केली आहे. अशाच प्रकारच्या आशयाचे दृश्य वर्तवित आहे आमचा हा आजचा कार्टून कोना. काय म्हणतोय शुक्रवारचा दिवसभराचा हवामानाचा अंदाज, पाहूया एका नजरेमध्ये. शनिवारी शहराचं हवामान सामान्य वर्तविण्यात आलं. तसेच काही भागात उष्ण व दमट वातावरण सुद्धा दिसून आलं. शनिवारी शहराचं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस वर्तविण्यात आलं. त्याचबरोबर रविवारी सुद्धा शहराचं हवामान सामान्य राहील. रविवारी शहराचं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली. सिटी न्यूजच्या बाबतीत आपण आपले अमूल्य विचार आमच्यापर्यंत पोहोचू शकता आमच्या या पत्त्यावर. पत्ता आपल्याला माहितच आहे, सिटी न्यूज कार्यालय, धनराज लाईन, सक्कर 7, अमरावती. आणि आमचा फोन नंबर तोच 25638333. ह्या बातम्यांच्या माध्यमातून आम्ही आपल्याला देत राहू शहरांच्या ठराविक आणि महत्त्वाच्या घडामोडींची रीतसर आणि इत्यंभूत माहिती. पाहायला विसरू नका सिटी न्यूजच्या मराठी बातम्या. एका दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. नमस्कार.